17 बळींच्या दुर्घटनेनंतर आमदार स्नेहा दुबे पंडित आक्रमक. नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा, अनधिकृत बांधकामाच्या साम्राज्याला नेस्तनाबूत करा. विरार पूर्वेतील विजयनगर येथील रमाबाई अपार्टमेंट कोसळून 17 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण वसई विरार हादरले आहे. या घटनेनंतर वसईच्या आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिला आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा, आमदार पंडित यांचा खडा सवाल. या दुर्घटनेत 6 महिला, 8 पुरुष व 3 निरागस बालकांचा बळी गेला. हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे 1 वर्षाच्या चिमुकलीचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर अवघ्या 2 तासात तिचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले आहे. आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की ही काही पहिली घटना नाही. मी वेळोवेळी शहरातील अनधिकृत बांधकामाचा धोका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता, पण प्रशासनाने कानाडोळा केला. भूमाफिया आणि त्यांना संरक्षण देणारे अधिकारी या दोन्हीच्या संगनमतामुळेच आज 17 बेकसूर जीव गमावले गेले आहेत. प्रशासनाला निवेदन, ठोस मागण्या. महानगरपालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांना आमदार पंडित यांनी निवेदन देऊन विशेष उपाययोजनांची मागणी केली आहे. 1. विशेष पथके तयार करावीत. महानगरपालिकेच्या 9 प्रभागांमध्ये 4 ते 5 कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष पथके तातडीने नेमावीत. 2. पथकांची अदलाबदल. ही पथके त्यांच्या स्वतःच्या प्रभागात न नेमता इतर प्रभागांमध्ये नेमावीत, जेणेकरून स्थानिक दबाव व हितसंबंध आड येणार नाहीत. 3. एका आठवड्यात सर्वेक्षण. मागील 7 ते 8 महिन्यात झालेल्या व सुरू असलेल्या सर्व अनधिकृत इमारती, चाळी, व्यावसायिक आस्थापना व गोडाऊन यांचे सर्वेक्षण एका आठवड्यात पूर्ण करावे. 4. तात्काळ कारवाई. सर्वेक्षणात आढळलेल्या रिकाम्या अनधिकृत बांधकामावर लगेच निष्कासनाची कारवाई करावी. संबंधित भूमाफियांवर MRTP कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांवरही कारवाई आवश्यक. आमदार पंडित यांनी या घटनेला जबाबदार असलेल्या भूमाफियांबरोबरच त्यावेळेच्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत अशा अधिकाऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत हे दुष्टचक्र थांबणार नाही, असे त्या म्हणाल्या. शहरात संतापाची लाट. 2011 बांधलेल्या या इमारतीचे धनी केवळ विकासकच नाहीत, तर त्या काळातील संबंधित अधिकारीही असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर जनतेचा आक्रोश प्रचंड होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. आमदार पंडितांचा सज्जड इशारा. शेवटी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी प्रशासनाला इशारा दिला. शहरातील नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा खेळ आता अजिबात सहन केला जाणार नाही. कागदी घोडे नाचवण्याऐवजी प्रत्यक्ष कठोर कारवाई करून दाखवा. भविष्यात अशी एकही दुर्घटना घडणार नाही याची हमी प्रशासनाने द्यावी. 17 निरपराधांचा बळी गेलेल्या या दुर्घटनेने वसई विरार येथील लोकांचे हृदय विदीर्ण झाले आहे. नागरिकांच्या डोळ्यात अजूनही अश्रू आहेत, आक्रोश आहे आणि या पार्श्वभूमीवर आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.